नमस्कार. मुरांबा या मालिकेच्या 26 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. हा होळी स्पेशल एपिसोड असणार आहे आणि या भागामध्ये अक्षय रमा यांची होळी कशी होणार आहे, ते एकमेकांना प्रेमाचा रंग लावणार आहेत. पण रमाची नौटंकीही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. रमा अक्षयला रंग लावू देते का? अक्षयच्या पुढे तिने कोणती अट ठेवलेली आहे? अक्षयला तिने काय सांगितलेलं आहे? अक्षय तर रमाच्या अगदी प्रेमात वेडापिसा झालेला आहे, पण आता रमा ही अक्षयला रंग लावू देत नाही. तिची अट काय आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर शशिकांतने मोठा धमाका करायचं ठरवलेला आहे. शशिकांत नक्की आता या होळीच्या कार्यक्रमात काय राडा घालणार आहे? त्याचबरोबर रेवाची तिच्या बाजूने तयारी आहे. तिला काहीही करून अक्षयकडूनच रंग लावून घ्यायचा आहे. अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर अक्षय रमाला म्हणतो की आता मी पैज जिंकलेलो आहे, आता सर्वांच्या समोर तुला मी माझ्या प्रेमाचा रंग लावणार आहे. अक्षय रोमॅन्टिक झालेला असतो, तो रमाच्या जवळ येत असतो, पण रमा मात्र अक्षयच्या हातातून निसटून जाते आणि म्हणते की एवढ्या सहजासहजी तुम्हाला रंग लावून देईल असं वाटलं मी. आणि रमाने अजिबात रंग लावून घेतलेला नसतो. अक्षय मात्र रंगात रंगलेला असतो आणि रमा त्याला अगदी त्याच्यासमोर नाटकं करत असते आणि घरातून पळत बाहेर येते. बेडरूममधून बाहेर पळत ती आता बाहेरच्या अंगणात चाललेली आहे. अगदी लहान मुलांसारखी बागडत आहे, नाचत आहे आणि अक्षय मात्र जाम खुश झालेला आहे. अक्षयही रमाच्या मागे धावत धावत येत आहे. रमा खरंच खूप खुश आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर अक्षय रमा यांचा हा होळी स्पेशल एपिसोड, त्याचबरोबर शशिकांत, त्याचबरोबर अभि आणि रेवा यांनी रमाला भांग पाजण्याचा केलेला डाव तो अक्षय कसा उधळून लावतो हेही आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अक्षयला रमाने एक अट घातलेली असते, त्याला चॅलेंज केलेलं असतं की जर ही गोष्ट तुम्ही पूर्ण केली तरच तुम्ही मला रंग लावू शकता. मग अक्षय तयार होतो, रमाचं चॅलेंज स्वीकारतो आणि ते चॅलेंज अक्षय जिंकतो आणि त्यानंतर तो रमाकडे येतो. पण तिथे रेवा मात्र त्याला रमाच्या जवळ जाऊ देत नसते. रेवा मात्र मध्ये अडथळे निर्माण करत असते. शशिकांत आणि अभिनेत्रीकडे मोठा डाव रचलेला असतो, मोठा धमाका करायचं ठरवलेलं असतं आणि इकडं अक्षय मात्र रंगून गेलेला असतो. अक्षयला वाटतं की ती रमा आहे म्हणून तो धावत येतो, तर नेमकी रेवा येऊन अक्षयच्या गळ्यात पडते. अक्षय म्हणतो, कसं आहे माहिती आहे का, या जगामध्ये कोणाला तरी हरावं लागतं आणि मग कोणीतरी जिंकतं. त्यावेळेस रेवा म्हणते की ही रेवा राज्याध्यक्ष कधीच हरत नाही. तेव्हा अक्षय पण म्हणतो की हा अक्षय मुकादम कधीच हरत नाही, तो प्रत्येक वेळ जिंकतो आणि तोही सत्याच्या बाजूने जिंकतो, सत्यामुळेच तो जिंकतो. पण रेवा मात्र इकडे काही ना काही कांड करून जिंकत असते हे अक्षयला माहिती असतं. आणि इकडे अभिच्या मनात आता शशिकांतने काळं बेरं पेरलेलं आहे की अक्षयला अगदी जन्मल्यापासून सगळं तुझ्यापेक्षा जास्त मिळालेलं आहे, अक्षय उजवा आहे तुझ्यापेक्षा हे दाखवलं आहे, त्याला सगळ्या गोष्टी मनापासून त्याला दिल्या गेलेल्या आहेत आणि तुझ्यावरती अन्याय झालेला आहे, तुझं जे टॅलेंट आहे त्याचा कधीच वापर केला गेला नाही, अशा अनेक गोष्टी शशिकांत हा इकडे अभिच्या मनात पेरत आहे. त्याचबरोबर रेवाच्या मनातही असंच आहे की रमाला सगळं मिळतंय पण मला मिळत नाही. रमा नक्की काय आहे? अक्षय एवढा रमाला जवळ का करतो आणि तो रमाच्या जवळ जातो, पण तो मला काही जवळ घेत नाही किंवा माझ्या बाजूने नेहमी चुकीचा विचार करतो, असं रेवाचं म्हणणं असतं. आणि रेवा पण आता इकडे अभिच्या मनात पेरत असते की कसं आहे, ज्या माणसांचं तेवढी पात्रता नाही त्याला त्या गोष्टी मिळत आहेत. आपण त्याच्या योग्यतेच्या आहोत, पात्रतेच्या आहोत, पण त्या गोष्टी आपल्याला कधीच मिळत नाहीत. त्यामुळं त्यांनी ठरवलेलं असतं की काही करून अक्षय रमाची ही जी होळी आहे ती ब्लास्ट करायची. त्यांना अजिबात त्याचा आनंद घेऊ द्यायचा नाही. पण अक्षय रमा मात्र आता अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेत असतात. रमा अक्षयला म्हणते, तुम्ही आधी कसे होतात, आता कसे आहात, कारण तुम्हाला असं वाटत असतं की सगळं असं आहे. तर अक्षय म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव रमा, कसं आहे, मी ना तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो होतो, सगळं घरातलं मला आयतं मिळत गेलं होतं, त्यामुळं मला कधी बाकीच्या गोष्टींबद्दल कधी कळलंच नाही आहे की त्यासाठी किती स्ट्रगल करावा लागतो, काय करावं लागतं. पण मला तुझ्याबरोबर राहून त्या गोष्टी कळल्या. आपण त्या चाळीतल्या छोट्याशा घरात राहत होतो, पण खूप आनंदात होतो, खूप सुखा समाधानात होतो. तिथे आपण अंथरुणावर पडलो तरी आपल्याला झोप लागत होती.
या गोष्टी अक्षय बोलत असतो आणि अक्षय पण आता रमाबरोबर छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्यायला शिकलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा आणि अक्षय आता त्यांच्या दोघांमध्ये चॅलेंज लागलेलं असतं आणि अक्षयने खरं तर ठरवलेलं असतं की ही होळी स्पेशल झाली पाहिजे. रमाबरोबर आनंदात हा होळीचा सण साजरा करायचं अक्षयने ठरवलेलं असतं. पण रमा म्हणते की मी तुम्हाला एवढ्या सहजासहजी रंग लावू देणार नाही. अक्षय मात्र म्हणत असतो की मी तुझं चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि मी ती चॅलेंज जिंकणार आणि तुला माझ्या प्रेमाचा रंग लावणार आहे. म्हणजे माझ्या प्रेमाच्या रंगामध्ये तुला नाहूमाखू घालणार आहे असं अक्षयने रमाला सांगितलेलं असतं. अक्षय रमाला रंग लावण्यासाठी अगदी जय्यत तयारी करून तयार झालेला असतो. पण रमा मात्र अक्षयच्या हाती लागत नसते. रमाला मदत करायला जान्हवी, त्याचबरोबर सीमा, आरती सर्वजण रमाच्या बाजूने असतात. त्याचबरोबर रमाकांत काकाही रमाला मदत करत असतो. पण इकडे अभि, रेवा, त्याचबरोबर पार्वती आजी आणि शशिकांत यांनी डाव रचलेला असतो. काही झालं तरी अक्षयला रमाच्या जवळ येऊ द्यायचं नाही, त्यांना दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही. रमाला पण भांग पाजायची आहे आणि रमाने ह्या कार्यक्रमात राडा घातल्यानंतर अक्षयचा पारा चढलेला असणार आहे आणि त्यावेळी शशिकांत त्याच्यामध्ये भर घालायचं काम करणार आहे. पण अक्षयने मात्र यावेळी ठरवलेलं आहे, रमाने त्याला सांगितलं शशिकांत मुकादमला असं वाटत असतं की तुम्ही भरीच पडलं पाहिजे, तुम्ही चिडलं पाहिजे आणि त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की शशिकांत मुकादमला काही करून आपण त्यांना जिंकू द्यायचं नाही, कारण त्यांनी कितीही काही बोललं तरी आपण आपला टेम्परेचर वाढू द्यायचं नाही. आणि अक्षय त्याच पद्धतीने राहत असतो. म्हणजेच त्यावेळेस जेव्हा अक्षयने शशिकांत मुकादमला एका मुलीसोबत पाहिलं तरी पण अक्षय चिडलेला नाही, तर तो आईला म्हणतो की चल आपण आईस्क्रीम खाऊन येऊया आणि गाडी घेऊन तो निघून जातो. हे आपल्याला तेव्हा पाहायला मिळालेलं. सेम तशीच सिच्युएशन होळीच्या वेळेस येणार आहे आणि तिथंही अक्षय शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकून घेणार आहे, शांतपणे सगळ्या गोष्टी समजून घेणार आहे. आणि अक्षय मात्र जाम खुश झालेला असतो. अक्षय रमा एकमेकांना रंग लावत असतात आणि रमा अक्षयला म्हणते की नाही, काही झालं तरी मी तुम्हाला रंग लावू देणार नाही. अक्षय म्हणतो मी चॅलेंज जिंकलेलं आहे, आता माझ्या प्रेमाचा रंग तुला लागणारच आहे. आणि मग अक्षय रमाला जवळ घेत असतो. अक्षय रमाला त्याच्या गालावरती लागलेला जो रंग आहे तो त्याच्या गालांनी रमाच्या गालाला लावत असतो. अक्षय आणि रमा एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात. पण रमा मात्र त्यावेळेस अक्षयला हुलकावणी देते आणि तिथून पळ काढते. तिथून ती जाऊ लागते आणि त्याचवेळी आद्या, त्याचबरोबर अनय सर्वजण तिथं आहेत, जान्हवी आहे आणि रमा मात्र पळून बाहेर आलेली आहे. रमा म्हणते की नाही, एवढा सहजासहजी मी तुम्हाला रंग लावू देणार नाही. आणि रेवा मात्र हे सर्व पाहत असते. अक्षयला काही करून रमाला रंग लावायचा असतो आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये जे भांग घातलेलं सरबत आहे ते मात्र अक्षयकडून रमाला मिळणार असतं. पण रेवा तिथे येते. रेवाला असं वाटत असतं की आपण अक्षयकडून ते घेतलं पाहिजे आणि नेमकं ते कारस्थान अभि आणि शशिकांतनं केलेलं असतं आणि ते भांग घातलेलं जे सरबत आहे ते रेवा अक्षयच्या हातून तो ग्लास घेते आणि स्वतः पिऊन टाकते. आणि मग सगळ्यांच्या समोर तिचं ओरडणं आरडणं सुरू असतं. तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी अक्षय माझा आहे, मी तुला जगू देणार नाही. आणि म्हणून हा जो राडा असतो तो रेवाचा सुरू होतो. अक्षय रमा मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करतात आणि ते मात्र त्या प्रेमाच्या रंगामध्ये न्हाऊन गेलेले असतात. आणि फायनली अक्षयने रमाला प्रेमाचा रंग लावलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.